नगरसेविका श्रीदेवी फुलारे या ऍक्शन मोडवर आल्यानं पालिकेच्या पथकानं पालखी मार्गावरील धोकादायक भिंत रात्रीतून पाडून टाकली। सोलापूर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचा प्रत्यय नुकताच आला। भैया चौकातील रेल्वे पूल पडल्यामुळे यंदा शेगावी राणा गजानन महाराजांचा पालखी सोहळा 7 रस्ता मार्गे मोदी येथील रेल्वे बोगदा, रामवाडी पोलीस चौकी, लक्ष्मी विष्णू चाळ, मर्याई चौक मार्गे दमाणी नगर इथे येणार आहे। मात्र या पालखी मार्गावरील रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत पालखी सोहळ्याला मोठा अडसर ठरत होती। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यासह नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, ज्येष्ठ नेते दिलीप कोल्हे तसंच सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी अधिकाऱ्यांच्या टीमसह तातडीनं दुसऱ्या दिवशी या धोकादायक भिंतीची पाहणी केली। संबंधित पोलीस विभागाला नोटीस काढण्यात आली। नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी लीड घेऊन नोटीस काढल्यानंतर यंत्रणा कामाला लागली। प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी गजानन महाराजांच्या पालखी मार्गाचा संपूर्ण कायापालट करण्याचा विडा उचलला आणि धोकादायक भिंतीसह मर्याई चौकापर्यंत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली। गजानन महाराजांची पालखी सोलापुरात 2 दिवसाच्या मुक्कामासाठी येत आहे। कार्यवाहीला उशीर होत असल्यामुळे श्रीदेवी फुलारे यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्या सुद्धा ही बाब निदर्शनास आणून दिलेली होती। महापौर कोंड्याल यांनी मंगळवारी दिवसभरात गजानन महाराज पालखी मार्गाबाबत पाहणी करून तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तातडीनं यंत्रणा राबवली। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी धोकादायक भिंत जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला होता। अखेर मंगळवारी रात्री विभागीय अधिकारी विजय लोखंडे आणि कनिष्ठ अभियंता शिवाजी नलावडे यांनी जेसीबीच्या साहाय्याने रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत उद्ध्वस्त केली। त्यामुळे गजानन महाराजांच्या पालखीचा मार्ग आता विना जोखीम झालाय। तसंच या मार्गावरून येणाऱ्या दररोजच्या हजारो वाहनधारकांचा सुद्धा जीव भांड्यात पडलाय। श्रीदेवी फुलारे यांनी या मार्गासाठी सातत्यानं पाठपुरावा केला। महापौरांसह आयुक्तांनी सुद्धा नगरसेविका फुलारे यांचं म्हणणं मनावर घेतलं आणि अखेर रामवाडी पोलीस चौकीची धोकादायक भिंत मंगळवारी रात्री पाडून टाकण्यात आली। भैया इकडे नगरसेवकांनी मनावर घेतल्यानंतर काय रिझल्ट समोर येतो हे नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या कामावरून दिसून आलं। श्रीदेवी फुलारे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव विराज फुलारे हे देखील अहोरात्र सेवेत होते। रामवाडी या परिसरामध्ये गजानन महाराज यांची जी पालखीचा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरामधनं जायला बघतो। आपण बघतो की दरवर्षी जे गजानन महाराजांची जी पालखी आपल्या एम्प्लॉयमेंट चौक म्हणा, स्टेशन म्हणा, भुया चौक म्हणा या माध्यमातून पालखी जायला बघतो। त्या ठिकाणी जे पूलचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू असल्यामुळे त्या पालखीचा जो मार्ग जो आहे ते वळवण्यात आला की आपण रामवाडी खालचे जे पूल आहे त्या पुलाच्या खालनं आणि जे लक्ष्मी चाळ म्हणा त्या माध्यमातून जे दिंडी जायला बघतो शेगावकडे आणि त्या माध्यमातून आपण
रेल्वे बोगदा ते मराई चौकापर्यंतचा गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मार्ग आता सुसज्ज झाल्यामुळे महापौर विनायक कोंड्याल, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, नगर अभियंता सारुका कुलवार, विजय लोखंडे, शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे सोलापूरकरांनी आभार मानले आहेत. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.